नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत ड्रायफ्रूट्स रोल। याकरिता मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे। त्यानंतर 2 चमचा खसखस घेतलेली आहे आणि खजूर घेतलेले आहे 400 ग्राम। या ठिकाणी मी सीडलेस खजूर घेतलेले आहे। समजा खजूरमध्ये बिया असतील तर त्या तुम्ही काढून घेऊ शकता। यानंतर सर्वप्रथम आपण खसखस परतून घेऊया। 1 मिनिट मी खसखस परतून घेतलेली आहे। यानंतर 2 चमचा तूप टाकलेला आहे। काजू, बदाम आणि पिस्ता आपण परतून घेऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता। एक मिनिटच आपल्याला परतायचं आहे। ड्रायफ्रूटचा कलर चेंज व्हायला नको। यानंतर खसखस आणि थोडे ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। यानंतर पातेल्यामध्ये 2 चमचा तूप घेतलेला आहे। यामध्ये आपण खजूर टाकून घेऊया। खजूर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता। या ठिकाणी आपण खजूर छान मिक्स होतपर्यंत होऊ देऊया। खजूर सॉफ्ट असतील तर लवकर होतील, म्हणून थोडे सॉफ्टच खजूर घ्यायचे। या ठिकाणी मी पुन्हा 1 चमचा तूप टाकते आहे। या ठिकाणी आपलं छान मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। या ठिकाणी आपलं छान मिक्स झालेलं आहे। यानंतर आपण चॉपरला तूप लावून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स आणि खजूरचं मिश्रण टाकून घेऊया आणि थोडं कोमट असतानाच आपण याचे रोल बनवून घेऊया। या ठिकाणी मी 2 रोल बनवते आहे। तुम्हाला जो साईज हवा असतील त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता। यानंतर आपण खसखस आणि ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले होते प्लेटमध्ये, त्या प्लेटमध्ये छान रोल फिरवून घेऊया। या ठिकाणी मी 1 रोल तयार केलेला आहे। अशाच प्रकारे मी दुसरा पण रोल तयार करणार। त्यानंतर मी बटर पेपरमध्ये याला रॅप करत आहे आणि छान दाबून घेऊया, जेणेकरून ड्रायफ्रूट्स छान लागेल। अशा प्रकारे मी याला पॅक करून फ्रीजरमध्ये अर्धा तासासाठी ठेवत आहे। तुम्ही फ्रीजमध्ये पण 2 तासाकरिता ठेवू शकता। अर्धा तासानंतर बघू शकता आपला रोल छान सेट झालेला आहे। यानंतर आपण याला कट करून घेऊया।
बनवायला खूप सोपी आणि एकदम पटकन होतात हे रोल। कट करताना थोडा शार्प चाकू घ्यायचा। 1 महिना आरामात टिकतील आणि खायलाही खूप छान वाटते। जाड्या किंवा पातळ जशा आवडत असतील तशा तुम्ही पाडू शकता। अशा प्रकारे मी पूर्ण बर्फ्या पाडून घेतल्या आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।